बातमी झी मीडियानं दाखवली होती। या बातमीची दखल घेत पोलिसांनी गुंडांविरुद्ध कारवाईचं आश्वासन दिलं। त्याचबरोबर त्यांच्यासाठी टँकरनं पाण्याचीही व्यवस्था केली होती। एवढं सगळं झालं, मात्र एकही नेता या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला तर सोडाच साधं पाहायलाही आला नाही। अखेर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुष्काळग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। त्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना मदतीचे आदेशही दिले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। झी मीडियाने जी एक दुष्काळग्रस्तांबद्दल बातमी दाखवली होती, त्यानंतर कोणी राजकारणी मुंबईतले आले नाहीत, पण ठाणे जिल्ह्यातले पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे या ठिकाणी हजर झालेले आहेत। आपण त्यांना विचारूया, सर आपण या ठिकाणी आले आहात, काय पाहिलं आणि काय मदत करणार आहात? मला जेव्हा आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मी इकडे पहिला आधी राहुल लोंढेला पाठवलं होतं आणि मी स्वतः आता या ठिकाणी आलो आहे। आमचे सर्व या ठिकाणी नगरसेवक पदाधिकारी इथे आहेत आणि परिस्थिती पाहिल्यानंतर इथली देखील त्यांना इथे देखील आणखी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित रूपाने त्यांना 2 महिने पाऊस पडेपर्यंत इथे निवारा पाहिजे आणि तो निवारा देण्याचं काम निश्चित रूपाने मी आणि आमचे लोक सगळे मिळून करू। या ठिकाणी इकडच्या ज्या गुंडांचा आहे त्या ठिकाणी त्यांना त्रास होत असतो, त्याच्याबद्दल आपण काय आदेश देऊ शकाल, काय सांगाल? नाही, अशा परिस्थितीमध्ये अशा संकटसमयी त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना दिलासा दिला पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे आणि अशा परिस्थितीत कोण जर त्यांचा गैरफायदा घेत असतील आणि त्यांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर निश्चित रूपाने कारवाई झाली पाहिजे। आणि झी मीडियाने रात्री बातमी दाखवल्यानंतर 1 तासामध्ये या ठिकाणचे पोलीस मुल्ला आहेत ते ठिकाणी आले, त्यांनी इकडे पाण्याचा जो टँकर पुरवला आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे अशा पोलिसांचं माझं अभिनंदन करायला पाहिजे। मुल्ला साहेब आणि एक माणुसकी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वच घटकांनी समाजातल्या अशा लोकांच्या मागं उभं राहायला पाहिजे। म्हणजे हे सगळं मोठं व्यापक काम आहे। हा दुष्काळ गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे आणि याला आपल्याला जर मात करायची असेल, याचा मुकाबला करायचा असेल तर फक्त सरकार नाही तर सर्व समाजातल्या प्रत्येक घटकाने पुढे आलं पाहिजे। धन्यवाद सर। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।